नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यभरात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन बाजारात विक्रीसाठी आणलेलं आहे, परंतु हमीभावापेक्षा कितीतर पटीने कमी भाव हा बाजारात मिळत आहे आणि नाईलाजानं का होईना शेतकऱ्याला त्याचा माल जो काही भाव असेल त्या भावात विकणं भाग पडत आहे। आपण पाहतोय काल 24 ऑक्टोबर रोजी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली आहे की येणाऱ्या 30 ऑक्टोबरपासून राज्यभरात हमीभाव खरेदी केंद्र हे सुरू केले जातील। CCI सोबत टायअप करून राज्यभरात हे जाळं वाढवलं जाईल आणि शेतकऱ्याला आश्वासित केलेलं आहे की तुम्ही दुसरीकडे माल न विकता हमीभाव केंद्रातच माल विका आणि तुम्हाला तुमच्या मालाची हमीभाव किंमत ही आम्ही देऊ। परंतु हेच आश्वासन किती फेल जात आहेत, कारण दरवर्षी शेतकऱ्याला अनुभव आहे हमीभाव केंद्राचा। मग नेमकं हमीभाव केंद्रामध्ये माल विकण्यासाठी शेतकरी का प्रोत्साहित दिसत नाहीये? काय काय अडचणी शेतकऱ्यांना या हमीभाव केंद्रामध्ये विकण्यासाठी सामोरं जावं लागत आहे आणि सरकारकडे दुसरा पर्याय हा खूप चांगला आणि सोयीस्कर असताना सुद्धा, तो म्हणजे भावांतर योजनेचा पर्याय असताना सुद्धा सरकार हमीभाव केंद्रावरतीच का लक्ष केंद्रित करत आहे आणि भावांतरला का कानाडोळा करत आहे? त्यासोबतच व्यापारी वर्ग शेतकऱ्याचा माल हा 4,000ला विकत घेऊन तोच माल हमीभाव केंद्रात पुन्हा 5,300 विकून नफा जो काय आहे तो कमवू शकतो, यावरती आळा बसणार का? या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र मिळत राहतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रांनो, थोडक्यात आपण ऐकूया की राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी हमीभाव केंद्राबद्दल काय म्हटलं आहे। नोंदणी करतो, याची सुरुवात 30 तारखेपासून आम्ही करतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमीभावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये। आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत। त्या संदर्भात नाफेड असेल, केंद्र सरकार असेल, आपला पणन विभाग असेल, सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे। CCIच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायअप केलेला आहे आणि म्हणून माझी तर मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार की शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासित केलं आहे की तुमचा जो काही हमीभाव माल असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, हा हमीभावानेच विकत घेतला जातो। त्यामुळे त्यांनी आवाहन केलेलं आहे राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी की तुम्ही प्रतीक्षा करा आणि हमीभाव केंद्रातच माल विका। जर तुमचा मालाला हमीभावा इतकीच किंमत मार्केटमध्ये बाजारभावात मिळत असेल तरच विका, अन्यथा विकू नका। परंतु नेमकं अडचणी काय काय आहेत ते आपण पाहूया। सगळ्यात पहिली अडचण म्हणजे हमीभाव केंद्राची नोंदणी उशिरा सुरू होते। जरी 30 ऑक्टोबरला हमीभाव केंद्र सुरू होतील अशी घोषणा केली आहे, परंतु 10 ते 15 दिवस किंवा महिनाही लागू शकतो या केंद्रात नोंदणी सुरू व्हायला। यांची जी काही नोंदणीची संख्या आहे, केंद्राची संख्या आहे, ती खूप कमी आहे। ज्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि त्याला लागणारी यंत्रणा आहे, त्यामुळे होतं काय की शेतकऱ्याला नोंदणीसाठी कमीत कमी जवळपास 1 ते 2 महिन्याचा कालावधी हा द्यावा लागतो। नोंदणी झाली की त्यानंतर मग माल विकायला त्याला भल्या मोठ्या रांगा लावायला लागतात। त्याचा जो काही शेतमाल आहे तो उघड्यावरती आणायचा, ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल किंवा बैलगाडी असेल, यामध्ये रांगांनी शेतमाल खरेदी केंद्राच्या समोर गाड्या लावायच्या 2-2, 3-3 दिवस आणि प्रतीक्षा करायची तुमचा नंबर लागण्याची। त्यामध्ये जर अवकाळी आला किंवा आणखीन काही नुकसान झालं तर ती सबंध जबाबदारी ही शेतकऱ्याची असते। खरेदी करताना पण परत त्याच्यामध्ये त्रूट काढली जाते, त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज, ते गुणवत्ता तपासली जाते आणि मग त्यामध्ये जी काही मनमानी चालते त्याला कुठल्याच प्रकारचा आक्षेप शेतकऱ्याला घेता येत नाही आणि गपगुमान शेतकऱ्याला त्याचा जे काही माल आहे, जो कुठला हमीभाव केंद्र चालक आहे त्याच्याच म्हणण्यानुसार विकायला लागतो। तिसरा महत्त्वाचा अडचण ही अशी येते की मध्यंतरी मागच्या 2 वर्षात आपल्याला अनुभव आला की बारदाना संपला। म्हणजे अशा किरकोळ कारणामुळे की बारदाना संपल्यामुळे जवळजवळ 2-2, 3-3 महिने हे हमीभाव केंद्र बंद राहिलेले आहेत, केवळ बारदाना संपल्यामुळे। तीच परिस्थिती यावर्षी ओढवू शकते, त्यापेक्षाही वेगळे सिच्युएशन्स काहीच राहणार नाहीत। त्याच्यासाठी काय तरतुदी करून ठेवल्यात का सरकारनं तेही पाहणं गरजेचं आहे। चौथी अडचण अशी आहे की जर का तुमची नोंदणी झाली, तुमची 2 महिन्यानंतर खरेदीही झाली, आता 4 महिन्यानंतर तुम्ही प्रतीक्षा करायची की तुम्हाला हमीभावाचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे आजपासून 4 महिन्यानंतर म्हणजेच जवळपास फेब्रुवारी-मार्च महिना उघडू शकतो शेतकऱ्याला त्याच्या खात्यात आणि हातात हमीभावाचे पैसे मिळण्यासाठी। मग आज शेतकऱ्याला जी पैशाची गरज आहे, कारण त्याला त्याचा संसार चालवायचा आहे, त्याला त्याच्या येणाऱ्या हंगामासाठी निविष्ठा म्हणून बी बियाण्याचे साठी पैसे गरजेचे आहेत, त्याला त्याच्या ज्या बेसिक गरजा आहेत, त्याला त्याच्या जे काही बेसिक गरजा आहेत त्यासाठी उदरनिर्वाहासाठी पैसा पाहिजे आणि जर त्यांनी हमीभाव केंद्राच्या भरोश्यावर बसला तर त्याला पैसे 4 ते 6 महिन्यानंतरच भेटणार आहेत।
यातच होतं काय की मग कोडी मोलाच्या भावात म्हणजे 4,000, 3,900, 3,800च्या भावानं व्यापारी हा माल विकत घेतोय आणि हाच माल व्यापारी ठप्पी लावून ठेवतो आणि त्याच्यानंतर तोच माल शेतकऱ्याच्याच नावानं पुन्हा एकदा हमीभाव केंद्रावरती नेऊन विकतो. अशा प्रकारे शेतकऱ्याला काहीच मिळत नाही आणि जे काही नफा आहे 1,300 रुपये 1,500 रुपयाचा तो केवळ व्यापारीलाही मिळतो. यावरती आळा घालण्यासाठी सरकार काही पावलं उचलत आहे का तेही पाहणं गरजेचं आहे. याच्यात आणखीन हमीभावाची अडचण अशी आहे की सरकारला पूर्ण भार हा जो काही आहे प्रति क्विंटलचा 5,365.86चा हा उचलावा लागतोय. त्यानंतर प्रति क्विंटल तितकी रक्कम शेतकऱ्याला अदा केल्यानंतर तो माल जो खरेदी केलेला आहे त्या मालाची थप्पी त्याला गोडाऊनला लावायचं, त्या गोडाऊनचा खर्च आहे, त्या बारदाण्याचा खर्च आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीला जो लागणारा खर्च आहे त्यामुळं तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. आता यालाच पर्याय म्हणून आणखीन एक योजना आहे सरकारने जी सुरू केली होती भावांतर योजना. या योजनेची अंमलबजावणी मागील 2 वर्षापूर्वी केली होती ज्यावेळेस लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक डोळ्यासमोर होती. मग तीच जर योजना आता लागू केली तर सरकारला पूर्ण 5,386 न भरता जी काही तूट आहे म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने 4,000ला विकला असेल तर 1,386 रुपयेच त्याला अतिरिक्त द्यायचे आहेत भावांतर योजनेअंतर्गत. त्यामुळे त्याला माल साठवण करायची गरज नाही आहे, खरेदी केंद्र सुरू करायची गरज नाही आहे, नाही त्याला अतिरिक्त भार सहन करायची गरज आहे. केवळ तुटीची जी रक्कम आहे ती DBTच्या मार्फत सरकार शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायचं आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यालाही आज ज्या काही भावात त्यांनी सोयाबीन विकला असेल त्याच्या गरजेपोटी त्याला तो भाव मिळेल, प्लस त्याचं जे काही हमीभाव आहे उर्वरित रक्कम त्याला जसं उसाला मिळते त्याचप्रमाणे त्याला उर्वरित रक्कमही भावांतर योजनेच्या अंतर्गत मिळू शकते. अशा प्रकारे शेतकरी आणि सरकारसाठी अत्यंत चांगलं मार्ग हा असू शकतो भावांतर योजनेचा. त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील जे देवेंद्रजी फडणवीस किंवा कृषी मंत्री असतील दत्तात्रेयजी भरणे यांना विनंती आहे की आपण हमीभाव केंद्रापेक्षा भावांतर योजना सुरू करण्यासाठी भर द्यावा. या माहितीला केवळ एक व्हिडिओ म्हणून पाहू नका, तर ही एक तळमळ आहे प्रत्येक सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकऱ्याची आणि त्याची जी काही अवस्था होणार आहे हमीभाव याच्या नादी लागून त्याच्या हातात काहीच लागणार नाही आहे. त्यामुळं माझी सर्व लोकांना विनंती आहे जे कोणी व्हिडिओ पाहत आहे तुम्ही हा व्हिडिओ लवकरात लवकर इतर शेतकरी किंवा तुमचा जे काही गावचा तालुक्याचा ग्रुप असेल तिथं पाठवा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त भावांतर योजना लागू करा हे टाईप करून आपण एक चळवळ उभी करू आणि हीच आपला आवाज आहे जो आहे शेतकऱ्याचा तो सरकार दरबारी पोहोचवू.